ज्या पद्धतीने चेंडू अगदी एक्झॅक्टली ज्या जागेवरती पिच करायचा असतो तिथे काहीसा शिक्का ठेवला जातो आणि तिथे ॲक्युरेसीने गोलंदाजी केली जाते. त्याच पद्धतीचा एक टप्पा पकडलाय तो प्रशांतनं. इथे उडवला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, बनेल दर्शक. त्याच्या समोरून चेंडू सीमारेषा पार, ह्यूज हिट, षटकार. हा फटका होता मागचा, अप्रतिम यॉर्कलेनचा चेंडू, परंतु तिथनं हेलिकॉप्टर उडवला सौरभनं. इथे देखील खेचून मारलाय, स्लॉग स्वीप मिड विकेटच्या पार, सेकंड बॉल आणि हा सेकंड षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. खरं तर बॉल चौथा होता, परंतु सलगचा हा दुसरा षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅटमधून ह्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. आता लय प्राप्त केली, आता फ्लो मध्ये आपल्याला सौरभ म्हात्रे पाहायला मिळतो. 10 चेंडू 31 वरती खेळतोय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं षटकार जर पाहिले तर 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळालाय. इथे देखील सलगचा तिसरा षटकार. का बॅटिंग, अगदी जणू काही आगीचे गोले बाहेर फेकतोय तशा पद्धतीने त्याची बॅटिंग चालू आहे. 51 सरस आता त्याचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. थँक्यू डीजे. धावा धापळकावरती 42 पाहायला मिळतात. ज्या प्रशांतनं पहिल्या षटकात फक्त 7 खर्च केला होता, 6 खर्च केल्या होत्या, त्याच्या विरोधात मात्र आता प्रतिहल्ली 21 खर्च झाल्यात. इथे देखील सलग 4 चेंडू आणि 4 षटकार. सौरभ म्हात्रे ऑन फायर. हा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लेट आलेत परंतु थेट आलेत असं म्हणू शकतो आपण, कारण की 4 चेंडू आणि सलग 4 षटकार आणि या षटकारच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते आता 48 या आकड्यावरती. षटक तिसरं समाप्त झालंय. पाण्याची मांग या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु नेक्स्ट मॅच 40+ फॉर्मॅट कडे आपण वळणार आहोत. पडले आणि त्यांच्या विरोधात खेडकाळी संघ असेल, तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. फक्त 1 षटक आता बाकी आहे, त्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. आजचा फॉर्मॅट किंवा आजचा लॉट जर आपण पाहिला तर सुरुवातीला आपण सामना पाहिला मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात भोपर 40+चा जो सामना होता, आणि विद्यमान सामना आपण पाहतोय प्रिव्हियस मॅच बेतवडे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी खार्डी, आणि यानंतर पुन्हा एकदा 40+चा सामना होईल. पडले 40+ आणि खेडकाली 40+चा सामना, आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅट वन्स अगेन खेडकाली आणि त्यांच्या विरोधात जीजी स्पोर्ट वाकळण, आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच बाळेगाव त्यांच्या विरोधात उसरगर आणि वडवली ए संघ असेल आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेडुटणे. अशा पद्धतीच्या आज लढती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती देखील हे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचे प्रमुख जनक अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री जयेंद्रशेठ नारायण पाटील, कुलदैवत मित्रमंडळ नारिवलीचे ते अध्यक्ष देखील आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक गोलंदाजी टीमच्या बाजूने जरूर राहिलं होतं, परंतु त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि अफलातून बॅटिंग. 12 बॉल 43 वरती खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभ म्हात्रेला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं मॅन इन फॉर्म, सध्याच्या घडीला त्याचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय, आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल रेग्युलर मध्ये एकही खेळाडूनं 50 झलकावली नाही. या 40+चा साई म्हात्रे देसाईचे ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं होतं. 21 बॉलमध्ये 55 धावा त्यांनी कुठल्या होत्या. नोट आउट ती इनिंग आपण पाहिली होती, परंतु इथे आता नामी संधी सौरभ म्हात्रेला असेल. 12 बॉल 43 वरती तो खेळतोय. मॅरेथॉन इनिंग आतापर्यंत त्याची पहिल्या शेवटचं षटक असेल. सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपण पाहतो. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. बाल बचावलेत आतिश, परंतु 1 धाव कंप्लीट झाली आणि स्ट्राईक मात्र आता प्राप्त झाली आहे ती सौरभ म्हात्रेला. धावफलक या सिंगलच्या मदतीने आता पोहोचेल ते 49 या आकड्यावरती, आणि आता इथनं 5 चेंडू शेष आहेत. अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं का? हॅलो, निलेश पवार उर्फ पप्या खेडकाळे यांचं आगमन झालं. आपण व्यासपीठावरती या, स्वागत आहे आपलं. विनंती असेल मान्यवरांना, मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जवळ मॅचच्या दिशेनं 5 चेंडूंचा खेळ ह्या सत्रामध्ये शेष आहे. पूर्वार्ध मॅचचा आपण पाहतोय.
मोर द विकेट फुल लेंथचा चेंडू खेचलाय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम. षटकार आणि पंचांचा नोचा इशारा देखील आहे आणि यस तिसऱ्या पंचांची मागणी सलग 5 चेंडू आणि 5 षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 या आकड्यावरती तो पोहोचलाय. तिसऱ्या पंचांच्या दिशेनं डिसिजन रेफर झालाय आणि पंचांकडनं इशारा देखील आलाय की वेस्ट हाईज पेक्षा हा चेंडू उंच आहे म्हणजे कमरेपासून हा चेंडू आपल्याला उंच पाहायला मिळतो. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 1+6 अशा 7 धावा मिळत आहेत आणि आता संघ मात्र पुढे सरकताना 50चा आकडा देखील कंप्लीट झालाय. ज्या धावा मनाशी बाळगल्या होत्या मनाशी जे टार्गेट सेट केलं होतं ते कंप्लीट करत असताना फुल लेनचा चेंडू त्यावरती बरसलाय. खेचून मारत असताना हा बॅकलिप आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण की आता तो मूड मध्ये आहे. प्रत्येक बॉल त्याला सीमारेषेच्या पार पाठवायचा आहे आणि त्याचा मनसुबा सध्या तरी आता कामयाब होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आला. फ्री हिटची ही नामी संधी असेल कारण की एकच चेंडू समाप्त झाला. 5 चेंडू शेष आहेत. अब तक 56 स्कोर कार्ड वरती आपल्याला 5 चेंडू आणि 5 षटकार. आतापर्यंत सौरभचे आले. 6वा येईल का? फुल लेंथचा चेंडू फ्री हिट तो कसा सोडेल आणि पाठवलं बॉलला. 6 इन अ रो. 6 चेंडू आणि 6 षटकार सौरभ म्हात्रे आणि या षटकारच्या साह्यानं 50 देखील कंप्लीट. बॅट उंचावून आता प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. 14 चेंडू आणि 55 धावसंख्येची बहुमूल्य खेळी. खेळपट्टीवाला देखील अभिवादन करत असताना सौरभला आपण पाहतोय. लेट आलाय परंतु थेट आलाय असं आपण पाहू शकतो आणि त्याच्या बॅट मधनं या स्पर्धेचं रेग्युलर फॉर्मॅटचं हे पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. हा बॅटिंग फॅब्युलस बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ती सौरभ म्हात्रेच्या माध्यमातून. हे क्षण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कारण की ज्या खेळपट्टीनं मला ओळख दिली त्या खेळपट्टी समोर नतमस्तक होताना सौरभ म्हात्रेला आपण पाहतो. बायकर मॅन म्हणून त्याची ख्याती देखील आपण पाहतोय आणि सुरुवात त्यानं ऍज अ गोलंदाज केली होती कारण की एक सुरुवात